नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट 19व्या शतकात जाणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्रस्थापित सामाजिक वर्चस्वाला कसा धक्का दिला आणि शिक्षणाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवा, क्रांतिकारक दृष्टिकोन कसा मांडला ते आपण आज समजून घेणार आहोत. शिक्षणाला एक अत्यंत प्रभावी हत्यार बनवून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला कसं आव्हान दिलं हे आपण पाहूया. विद्येविना मती गेली, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे महात्मा फुलेंचे सुप्रसिद्ध शब्द आपण सर्वांनीच ऐकले असतील. त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा हाच तर मूळ गाभा आहे. अज्ञान हेच शोषणाचं मुख्य कारण आहे आणि शिक्षण हाच खऱ्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे, हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं. आज आपण या विश्लेषणात प्रामुख्याने काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सामाजिक वर्चस्वाची मुळे, साहित्याचा हत्यार म्हणून वापर, शिक्षणाचा तिसरा डोळा, हंटर कमिशन पुढील मागण्या, वंचितांचे आवाज आणि आजच्या काळातही फुले का महत्वाचे आहेत या सगळ्यावर आपण नजर टाकणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सामाजिक वर्चस्वाची मुळे. पेशव्यांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात एका विशिष्ट वर्गाने आपलं वर्चस्व कसं घट्ट टिकवून ठेवलं होतं ते आपण आधी समजून घेऊया. इथे ब्राह्मणांचं कसब ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. माणसाच्या जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत मुंज आणि लग्नासारख्या प्रत्येक विधीचा वापर करून सामान्य माणसाला कसं लुटलं जायचं यालाच फुलेंनी पुरोहितांचं कसब म्हटलं. हे फक्त पैसे उकळण्यापुरतं मर्यादित नव्हतं बरं का. बहुजन समाजाला कायम मानसिक गुलामगिरीत अडकवून ठेवणारी ही एक अत्यंत पद्धतशीर व्यवस्था होती. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेचा सर्वात मोठा आधार काय होता? तर अविद्या, म्हणजेच अज्ञान. शूद्र आणि अतिशूद्र समाजाला जाणीवपूर्वक ज्ञानापासून दूर ठेवलं गेलं. साहजिकच ज्ञानच नसल्यामुळे या अन्यायकारक व्यवस्थेला कोणीही प्रश्न विचारू शकलं नाही आणि उच्चभ्रूंची आर्थिक आणि सामाजिक सत्ता वर्षानुवर्षे अबाधित राहिली. वळूया दुसऱ्या भागाकडे, साहित्य एक हत्यार. ही खोलवर रुजलेली व्यवस्था नुसती मोडून काढायची नव्हती, तर तिला मुळापासून उखडायची होती. आणि त्यासाठी फुलेंनी साहित्याकडे आपला मोर्चा वळवला. त्यांचा हा साहित्यिक प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. 1855मध्ये त्यांनी तृतीय रत्न हे अतिशय प्रगत आणि बंडखोर नाटक लिहिलं. प्रकाशनासाठी ते दक्षिणा प्राईज कमिटीकडे गेलं, पण तिथल्या भिडस्त सभासदांच्या दबावामुळे ते थेट नाकारलं गेलं. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट काय माहितीये? हे नाटक प्रकाशित व्हायला तब्बल 124 वर्षे जावी लागली. थेट 1979मध्ये ते छापलं गेलं. तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने त्यांच्या क्रांतिकारी विचारांची किती धास्ती घेतली होती हेच यातून दिसतं. आता हे पहा, हे आणखीनच रंजक आहे. फुलेंनी पुढे जाऊन स्वतःच्या पैशाने ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक छापलं, पण सरकारी अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण विभागातील लोकांनी ते विकत घ्यायला स्पष्ट नकार दिला. कारण काय? तर प्रस्थापित वर्गाची किंवा भटांची असलेली भीती. फुलेंचे विचार प्रस्थापितांच्या डोळ्यात किती झणझणीत अंजन घालणारे होते आणि त्याची इतरांना किती धास्ती होती हे या एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. ह्यानंतरचा आपला तिसरा भाग आहे, तिसरा डोळा म्हणजे शिक्षण. केवळ समस्या दाखवून भागणार नाही हे फुलेंनी अचूक ओळखलं होतं. त्यावर कायमस्वरूपी आणि अगदी व्यावहारिक उपाय हवा होता. आणि तो उपाय त्यांनी शोधला, ज्याला ते ज्ञानाचा तिसरा डोळा म्हणत असत. पण या शिक्षणातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं होतं? तर त्यांना बळीस्थानची निर्मिती करायची होती. बळीस्थान म्हणजे असा एक स्वप्नवत पण वास्तवात आणता येणारा समाज जो प्रत्येक शोषणापासून मुक्त असेल, ज्याचा पाया विज्ञान, तर्कशास्त्र, समानता आणि स्वातंत्र्यावर भक्कमपणे उभा असेल. आणि हे सगळं साध्य करायचं असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोचवणं अत्यंत आवश्यक होतं. आता इथे दोन वेगळ्या विचारसरणींमधली तफावत पहा. एका बाजूला ब्रिटिश आणि उच्चभ्रूंचा दृष्टिकोन होता, ज्याला आपण झिरपा सिद्धांत किंवा फिल्ट्रेशन थिअरी म्हणतो. म्हणजे आधी वरच्या वर्गाला शिकवा, ज्ञान आपोआप खाली झिरपेल. पण फुलेंचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट होता. त्यांचं म्हणणं होतं, तळागाळातून वरच्या दिशेने सक्षमीकरण करा, म्हणजे सर्वात आधी शूद्र आणि अतिशूद्रांना शिक्षित करा. आधी पाया मग कळस. फक्त दृष्टिकोनच नाही तर अभ्यासक्रमातही खूप मोठा फरक होता. तत्कालीन अभ्यासक्रम हा खूप वरवरचा होता, ज्याचा सामान्य कष्टकरी समाजाच्या रोजच्या जगण्याशी काहीही संबंध नव्हता. त्यातून फक्त कारकून तयार होत होते. या उलट फुलेंनी अत्यंत व्यावहारिक अभ्यासक्रमाचा आग्रह धरला. शेतीविषयक ज्ञान, हिशेब, सामान्य इतिहास आणि रोजच्या जगण्यात उपयोगी पडतील अशी व्यावहारिक कौशल्य शिकवली जावीत अशी त्यांची अतिशय स्पष्ट भूमिका होती.
आता वळूया चौथ्या भागाकडे, हंटर कमिशन पुढील मागण्या. हे सगळे व्यावहारिक विचार फुलेंनी फक्त स्वतःपुरते किंवा कागदावर ठेवले नाहीत. 19 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांनी हे विचार अत्यंत धाडसाने थेट ब्रिटिश सरकारसमोर मांडले. 1882 त्यांनी केलेल्या या मागण्या पहा किती दूरदृष्टीच्या होत्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं. शिक्षक हे शक्यतो शेतकरी किंवा ग्रामीण भागातून आलेले असावेत, जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या समजतील. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांची सोय असावी आणि त्रिभाषा सूत्राचा अवलंब व्हावा. केवळ उच्च शिक्षणाला निधी पुरवून चालणार नाही, तर तळागाळातील प्रत्येकाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतलीच पाहिजे, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल, जो आजही तितकाच लागू पडतो, तो म्हणजे राज्याचा महसूल फक्त मोजक्या उच्चभ्रूंच्या उच्च शिक्षणावर खर्च करणं आणि प्राथमिक शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हे अन्यायकारक आहे. खऱ्या अर्थाने देशाची प्रगती साधायची असेल तर त्याची सुरुवात तळागाळातील लोकांच्या प्राथमिक शिक्षणातूनच झाली पाहिजे. हा एक अतिशय तर्कशुद्ध युक्तिवाद त्यांनी तिथे मांडला होता. आपला 5वा भाग आहे वंचितांचे आवाज. फुले यांच्या या शैक्षणिक दृष्टिकोनाचं केवळ सैद्धांतिक महत्त्व नव्हतं बरं का, त्याचे अतिशय प्रभावी आणि थेट परिणाम वास्तवात पाहायला मिळाले. यातूनच प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारे अत्यंत उत्तम विश्लेषक तयार झाले. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ता साळवे. फुले आणि सावित्रीबाईंच्या शाळेत शिकणाऱ्या या अवघ्या 7वीतल्या विद्यार्थिनीचा हा निबंध पहा. आमचा धर्म कोणता? जर धर्म किंवा ज्ञान सर्वांसाठी नसेल तर असा धर्म पृथ्वीवरून नष्ट व्हावा, असा अत्यंत भेदक प्रश्न तिने विचारला. तर्क आणि इतिहासाचा आधार घेऊन तिने वैदिक धर्माच्या मक्तेदारीला दिलेले हे थेट आव्हान होतं. मुक्ता साळवे यांचा हा निबंध एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवाकडे आपलं लक्ष वेधून घेतो. फुलेंच्या शाळांमध्ये केवळ पोपटपंची किंवा वाचन-लेखन शिकवलं जात नव्हतं. तिथे व्यवस्थेतील अन्याय ओळखून त्यावर निर्भयपणे प्रश्न विचारण्याची वैचारिक ताकद दिली जात होती. शिक्षणामुळे एक सामान्य व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेचा बळी न राहता जातीभेद आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेला सुरुंग लावणारा एक डोळस विचारवंत कशी बनते, हे यातून सिद्ध होतं. आता येऊया या विश्लेषणाच्या 6व्या आणि शेवटच्या भागावर, आजच्या काळातील फुलेंच्या विचारांची प्रासंगिकता. आता 1882च्या त्या इतिहासातून थेट आजच्या काळात म्हणजे मे 2026च्या आपल्या शैक्षणिक परिस्थितीकडे आपण एकदा नजर टाकूया. हे पाहिल्यावर खरोखरच आश्चर्य वाटतं आणि तितकाच विचारही करायला लागतो. 2026मधील आजच्या शैक्षणिक समस्या काय आहेत? शिक्षणाचं वाढतं खाजगीकरण, सरकारी आणि ग्रामीण शाळांना असणारा निधीचा प्रचंड अभाव, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचं धोरण आणि विनाअनुदानित तत्वावर अत्यंत कमी पगारात काम करणारे शिक्षक. फुलेंनी ज्या समस्यांबद्दल इशारा दिला होता, अगदी त्याच समस्या आज इतक्या वर्षानंतरही आपल्यासमोर तशाच उभ्या आहेत. आजच्या या नव्या शैक्षणिक धोरणांबद्दल अनेक विश्लेषक चिंता व्यक्त करत आहेत. आधुनिक धोरणे खरोखरच विविधतेला प्रोत्साहन देणारी आणि व्यावहारिक ज्ञान देणारी आहेत, की पुन्हा एकदा आपल्याला जुन्याच टॉप डाऊन किंवा एकांगी पारंपरिक व्यवस्थेकडे ढकलत आहेत? हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. आणि म्हणूनच फुलेंचे व्यावहारिक आणि बहुजन केंद्रित शिक्षणाचे विचार आज अधिकच निकडीचे वाटू लागतात. तुम्हाला माहितीये, फुलेंनी तब्बल 140 वर्षांहून अधिक काळापूर्वी म्हणजे 1882मध्येच हा इशारा दिला होता की शिक्षण पूर्णपणे खाजगी संस्थांच्या हाती सोपवल्यास देशाची प्रगती खुंटेल आणि राज्याची तटस्थता धोक्यात येईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? याच मुद्द्यावर आज 2026मध्ये आपण अजूनही चर्चा करत आहोत. तर एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करून आपण हे विश्लेषण इथेच थांबूया. एवढ्या वर्षांच्या प्रगतीनंतरही 2026मध्ये आपण खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान शिक्षणाचा तिसरा डोळा उघडला आहे का? की आजही आपण त्याच जुन्या झिरपा सिद्धांतात किंवा फिल्ट्रेशन थिअरीत अडकलो आहोत आणि ज्ञान ही केवळ मुठवऱ्यांचीच मक्तेदारी राहिली आहे? हा खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.